बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. ग्रुप ग्रामपंचायत साटगाव शिलोत्तरच्या सरपंच पूजा विशे यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय केशव विशे यांच्यावर शासकीय जागेवरील अतिक्रमण, व्यायामशाला पाडणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी तात्काळ अटक करून न्याय मिळावा या मागणीसाठी त्या 22 जुलैपासून शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता योगेश सोनवणे यांनी सांगितले की या प्रकरणात आवश्यक पत्रव्यवहार सुरू असून संबंधित जागेची लवकरच मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीनंतर प्राप्त अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. धनंजय विशे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील सत्य परिस्थिती पोलीस तपासणी पुढील प्रशासकीय कारवाईनंतरच स्पष्ट होणार आहे. नमस्कार, मी पूजा कल्पेश विशे. माझे माहेरचे नाव पूजा वसंत वाघमारे. ग्रुप ग्रामपंचायत साटगाव येथे मी पदावर सरपंच म्हणून आहे. तर मी PWला एक सडकेची खाण 557 गट क्रमांक आहे, त्याची तक्रार घेऊन मी PWच्या ऑफिसला गेली होती. ती तक्रार काय आहे? ती एक आपल्या इथे एक शासकीय म्हणून इमारत होती, व्यायामशाळा. ती तक्रार मी करताना मला धनंजय विशे यांचे धमक्या आडून रस्त्याला धमकी देऊ लागला की तुम्ही माझ्या नावाची का तक्रार केली, तू जर तक्रार मागे नाही घेतलीस तर मी तुझ्या पतीला आणि तुला मारून टाकेल म्हणून. आणि मी एक आदिवासी सरपंच आहे, तर त्याने मला जातीवाद शिव्यागाळ केल्या की तू आमच्या याच्यावर पडलेली आहेस आणि आम्ही तुला सरपंच बनवले. त्याच्यावर मला तो धक्काबुक्की करायला लागला आणि तो बोलतो जर तक्रार पण अजूनपर्यंत तू जर मागे नाहीच घेतलायस तर मी तुला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला पण मारून टाकेल, असं वारंवार धमक्या देत होता. तर मी आपली कंप्लेंट घेऊन मी किनवली पोलीस स्टेशनला गेली. 6 तारखेला मी कंप्लेंट केली आहे, ॲट्रोसिटी टाकली, तरी पण अजून गुन्हेगार काही अटक झाला नाही. तरी मी आपली एक सडकेची खाण म्हणून मी वारंवार इकडे तक्रारी करते, तिथून पण मला अजूनपर्यंत काही प्रोत्साहन भेटला नाही. आणि मी येत्या बुधवारी उपोषणला बसणार आहे तहसीलदार समोर. मला जर तात्काळ जर अटक नाही झाला आरोपी, जोपर्यंत आरोपी अटक नाही होणार तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. या संदर्भात आपण तहसीलला उपोषणाचे पत्रव्यवहार केला आहे का? हो, पत्रव्यवहार केलाय मी. आपण आपल्या तक्रारी संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी नागरगोजे यांना भेटलेत का आपण? हो, भेटलो नाही. आहेत का त्या तुम्हाला काय तुम्ही म्हणत होते का माहिती देत नाही? एक वारगडे म्हणून मॅडम आहेत, त्यांनी आम्ही एक हे टाकलेलं आहे त्यांच्याकडे की आम्हाला फोटो पाहिजेत याचे व्यायामशाळेचे. तर ते आठवड्यात झाला की ते लोक बोलत आहेत की मी शोधतोय, जरा थांबा, त्याच कामाला आहेत, असंच त्यांची उत्तरं येत आहेत मला. मॅडम, आता तुमच्या जोडीला जो साक्षीदार आहे त्या साक्षीदारांनी काय केलेले आरोप? त्यांनी तसंच म्हणजे साक्षीदार मला सोडवायला येत होते त्या टायमाला ते बोलले की तू असं जातीवाद कोणाला शिवी देऊ शकत नाही, एक महिला सरपंच आहे. त्याच्यावर त्यांनाही तेच उत्तरं दिलेले आहेत, म्हणजे त्यांनाही शिवीगाळ केलेली आणि त्यांना पण धक्काबुक्की केलेली. तुमचं नाव काय समजेल का? माझं नाव प्रकाश गायकवाड. त्या दिवशी काय घडलं होतं सांगाल का? त्या दिवशी मॅडमांना मी साडेबारा घरी जात असताना रस्त्यात मॅडम भेटले आमच्या सरपंचबाई. त्यांना बोलले दादा मला आमच्या गावापर्यंत सोड. तर मी त्यांना ते त्यांच्या गावाच्या कमानीजवळ त्यांना सोडलेले. त्यावेळी धनंजय नावाचा व्यक्ती आला तिथे आणि मॅडमला विचारायला लागला मी असं आमच्याबद्दल तक्रारी अर्ज करता वगैरे वगैरे. तर त्यांना शिवीगाळी वगैरे करायला लागलं. त्यांना तो एक
घटनात्मक परिस्थिती असेल त्यांना काही बोलू नको, तर त्यांनी मला एक जातीवाची शिवी दिली. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन किनवली पोलीस स्टेशनला त्यांच्यावर FIR दाखल केली, ॲट्रॉसिटीज. आपण पण तक्रार केलेली आहे का? हा, आम्ही त्यांच्या साक्षीदार म्हणून तक्रार दाखल केली.